पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा अभंग 1003। काय एका झाले ते का नाही ठावे, काय हे सांगावे काय म्हणून। देखतील डोळा एकतील कानी, बोलिले पुराणे तेही ठावे। काय हे शरीर साचकी जाणार, सकळ विचार जाणती हा। काहे कळो नये आपुले आपणा, बाळत्व तारुण्य वृद्ध दशा। काहे आवडले प्रिया पुत्रधन, काय कामा कोण कोणा आले। काहे जन्म वाया घातले उत्तम, काहे राम राम न म्हणती। काय भुली यांसी पडली जाणता, देखती मरता अनिकांसी। काय करीती हे बांधली या काळे, तुका म्हणे बळे वज्रपाशी। 1003। या संसाराच्या संगतीने असंख्य लोकांची काय दुर्दशा झाली, याची आठवण या लोकांना कशी राहत नाही। यांना काय काय म्हणून सांगावे। प्रपंच संगतीने जीवाची किती कठीण दशा होते, हे प्रत्यक्ष उदाहरणांनी पाहतात, कानांनी ऐकतात। कथा पुराणातही सांगितलेले आहे, हे त्यांना ठाऊक आहे। हे शरीर अविनाशी आहे की नाशवंत आहे, हे त्यांना ठाऊक आहे। त्यांनी ते ऐकले आहे। आपल्या देहाला बाल तारुण्य वृद्धत्व या अवस्था अटळ आहे, हे त्यांना कसे कळत नाही। बायको मुले पैसा यांच्याविषयी यांच्या मनात प्रीती का आहे। ही माणसे शेवटी कोणाच्याही उपयोगी पडली आहेत का। उत्तम मनुष्य देह व्यर्थ घालवित आहेत, राम नामाचे चिंतन का करीत नाहीत। कित्येक लोक मरत आहे, हे पाहिल्यावर आपल्यालाही मरावे लागणार आहे, हे कळत असूनही हे लोक भुलले आहेत का। काळाने आपल्या शक्तिमान हाताने बांधल्यावर हे काय करतील, असे तुकाराम महाराज म्हणतात। अभंग 1004। झुंजारते एक विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगी नातळे त्या। गोविंद आसनी गोविंद शयनी, गोविंद त्या मनी बैसलासे। ऊर्ध्वपृंड्र बाळकंठी शोभे माळ, कांपिजे कळी काळ तया भेने। तुका म्हणे शंखचक्राचे शृंगार, नामामृतसार मुखा माझी। अभंग 1004। एकमेव वैष्णवच प्रपंचाची युद्ध करणारे खरे योद्धे आहेत। त्यांना पाप पुण्याची बाधा होत नाही। ते आसनावर बसले असले तरी किंवा निजताना देखील गोविंद चिंतनात करतात। अशा प्रकारे सतत गोविंदाचे चिंतन सुरू असते। ज्यांनी कपाळाला उभे गंध लावले आहे, ज्यांच्या गळ्यात तुळशी माळ झोपते, अशा वैष्णववीरांचे दर्शन होताच कळी काळही थर्र कापतो। तुकाराम महाराज म्हणतात, शंख चक्र मुद्राचे ठसे ज्यांनी धारण केले आहेत, मुखात सतत हरिनाम नामामृत आहेत, ते वैष्णव काळाला भीत नाहीत। अभंग 1005। जेने नाही केले आपले स्वहित, पुढीलांचा घात इच्छितसे। संचितासी जाय मिळून या खोडी, पतनांचे जोडीवरी हाव। बांधले गाठी ते लागते भोगावे, ऐसियांसी देवे काय कीजे। तुका म्हणे जया गावा जाणे, जया पुसोनिया तया वाट चाले। जो आपल्या हितासाठी काहीही प्रयत्न करीत नाही, दुसऱ्याचे नुकसान व्हावे म्हणून इच्छा करतो, त्याच्या पूर्वकर्मानुसार त्याला ही वाईट सवय लागलेली असते। त्याच्या क्रियमान कर्मानुसार त्याच्या वाईट संचितामध्ये भोक दुःखाची भर पडत असते। अशा अधपात करणाऱ्या साधनास हव्यास वाढतो। संचिताच्या गाठोड्यात असते त्याप्रमाणे कर्म भोगावे लागते। देवाला त्याला काय करावे। तुकाराम महाराज म्हणतात, ज्याला ज्या गावाला जायचे त्या गावाची तो वाट इतरांना विचारून चालत असतो। अभंग 1006। मानी भक्तांचे उपकार, ऋणिया म्हणवी निरंतर। केला निर्गुणी आकार, कीर्ती मुखे वर्णिता। मनोनी जया जे वासना, ते पुरवितो पंढरी राना। झाला भक्तांचा आंदना, ते उपकार फेडावया। अंबऋषी कारणे जन्म घेतले नारायणी। एवढे भक्तीचे लहाने, दास्य करी दासांचे। मनिये करिता शंका न धरी, रक्षपाळ बळीच्या द्वारी। भक्तीचा आभारी रिगन पुरे जावया, अर्जुनाचे रथ वारू। ते वागवी सर्वेश्वरू, एवढे भक्तीचे उपकारू। मागे मागे हिंडतसे पुंडिलिकाचे द्वारी। समपावले विटेवरी, नवजे कट करी। धरोणी दे दे राहिला, भावभक्तीचा अंकित। नाम साजे दीनानाथ, मनोनी राहिला निवांत।
तुका चरण धरोनी. अभंग 1006. देवभक्ताचे उपकार मानतो त्याचा मी ऋणी आहे असे म्हणतो, कारण भक्तांनी आपल्या मुखाने देवाची कीर्ती, रूप, गुण इत्यादी वर्णन करून निर्गुण रूपात सगुण सुंदर स्थितीला आणले. यासाठी भक्त जी अपेक्षा धरील ते रूप धरून ती पंढरीनाथ पूर्ण करतो. त्याचे उपकार फेडण्यासाठी तो भक्तांच्या अधीन झाला आहे. अंब ऋषी करिता भगवंतांनी 10 गर्भवास सोसले. दासाचे दास्य केले, भक्तीचा स्वीकार केला. भक्ताचे कोणतेही काम करताना देव शंका धरीत नाही. पाताळवासी बळीच्या दारात द्वारपाल होऊन त्याचा आभारी झाला. त्याला भक्ताला सोडून बाहेर जाणे आवडत नाही आणि भक्त त्याला दूर जाऊ देत नाहीत. अर्जुनाच्या रथावर श्रीहरी सारथी होऊन घोड्याची चाकरी करतो आणि अर्जुनाचे उपकार मानून त्याच्या मागे हिंडतो. पुंडलिकाच्या दारी समचरण जोडून कमरेवर हात ठेवून उभा राहतो. कुठे जाण्याची इच्छा करीत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, या देवाला दीनानाथ हे नाव शोभते. त्याच्याजवळ भक्तिभाव असेल त्याच्या तो अंकित होतो. यासाठी मी त्याचे पाय धरून निश्चिंत मन झालो आहे. अभंग 1007. सांगो जाणती शकुन भूत भविष्य वर्तमान, त्यांचा आम्हासी कांटाळा पाहो नावडती डोळा. रिद्धी सिद्धीचे साधक वाचा सिद्ध होती एक, तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. जे कोणी शकून जाणतात, भूतकाळ वर्तमान भविष्यकाळ सांगू शकतात, अशा ज्योतिषाचा आम्हाला फार कंटाळा येतो. ते डोळ्यांनी पाहणेही नको वाटते. काही वृद्धी सिद्धी वश करून ऐश्वर्याचे भोग किंवा वाणीने जे बोलतील ते सिद्ध करून जेणे जाणतात त्याचाही आम्हाला कंटाळा येतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशी साधने लोकांनी केली असतील तर त्यांचे पुण्य त्यासाठी क्षीण होते व तो अधोगतीला जातात. अभंग 1008. ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी, मज भीक नाही काही देवा प्रेम वातुके पाठवा. याचकाचा भार घेऊ नये एरझार, तुका म्हणे दान सेवा घेतल्या वांचून. 1008. अहो देवा, तुमच्या दारात याचक म्हणून मी भिक्षा मागण्यासाठी आलो आहे. मला काहीतरी भिक्षा द्यावी. आपल्याविषयीचा प्रेम खाऊ माझ्याकडे पाठवा. दात्याला याचकाचा भार वाटू नये. त्याला हेलपाटे न देता त्याच क्षणी दान द्यावे हे उत्तम. तुकाराम महाराज म्हणतात, याचकाकडून सेवा मूल्य न घेता दान देणारा आदर्श दाता मानला जातो. अभंग 1009. ऐसे का झाले ते मजही न कळे, कीर्तनाचे रळे पळे जगी. कैसे तुम्हा देवा वाटतसे बरे, संतांची उत्तरे लाजविली. भाविका कंटक करिता ती पिडा, हातवर रोकडा अनुभव. तुका म्हणे नाम निर्वाणीचा बाण, याचा अभिमान नाही तुम्हा. अहो देवा, या जगात लोक कीर्तनाची थट्टा मस्करी करतात, असे का झाले असेल बरे. संतांनी पूर्वी सांगितले की देवाला कीर्तन भजन करणारे भक्त आवडतात, पण तुम्ही संत वचन खोटे ठरवले हे तुम्हाला बरे वाटते का. देवाची भक्ती करणाऱ्यांना दुष्टमती लोक पीडा देतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तुमचे नाम निर्वाणीच्या बाणाप्रमाणे अमोघ आहे, पण याचाही तुम्हाला अभिमान नाही, याची मला आश्चर्य वाटते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आपण नामाभिमान धरून कीर्तनाची टिंगल करणाऱ्या दुराचार्यांना आणि भक्ती करणाऱ्यांना शासन केले पाहिजे. 1010. तुम्ही बैसले ती निर्गुणाचे खोळे, आम्हासी का डोळे कान दिले. नायकवे तुझी अपकीर्ती देवा, अवेरिली सेवा न देखवे. आपले पोटी तो राखीला वाव, आम्हासी का भाव अल्प दिला. तुका म्हणे दुःखी असे हे कळो द्या, आपुलिया धंद्या मन निघे. देवा, तुम्ही निर्गुणाची खोड पांघरून बसला, त्यामुळे तुम्हाला जनाचे अवगुण जाणवत नाहीत, परंतु त्यांचे अवगुण पाहण्यासाठी डोळे व ऐकण्यासाठी आम्हाला कान का दिले. देवा, तुझी अपकीर्ती गातात ती ऐकवत नाही. त्यांनी केलेला तुझा सेवा त्याग पाहवत नाही. त्यांचे अपराध पोटात घालण्याची भरपूर मुभा ठेवली आहे. आम्हाला मात्र त्यांचे अवगुण चटकन जाणवतील असा अल्पभाव दिला. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आपल्या निर्गुण होण्याचा विचार केलात, त्यामुळे मी फार दुःखी झालो. जगत कल्याण करण्याचे कार्य करण्यात मन उत्साहित होत नाही. कोणतीही साधना करण्यास मन उदासीन आहे. 1011. अवघी भूते साम्या आली, देखिली म्या कै होती विश्वास तो खरा मग. पांडुरंग कृपेचा माझी कोणी न धरू नका शंका, ऐसे हो का निर्द्वंद.
तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे. देवा, सर्व प्राणी मात्रात ब्रह्मत्वाने सामावलेला असल्याचा अनुभव माझ्या दृष्टीला केव्हा येईल. असा अनुभव आल्यावरच तुझ्या माझ्यावर कृपा केली असा विश्वास वाटेल. माझ्याबद्दल कोणाला शंका वाटायला नको. सर्व प्राणी माझ्याविषयी आपपर भावरहित व्हावेत. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या दृष्टीला दिसणारा प्रत्येक प्राणी माझा आत्मा आहे. या आत्मप्रत्ययाचे दर्शन मला घडवावे. 1012. सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही. सारा अवघे गाबाळ डोळ्या आडील पडळ शुद्ध भावाविन. जो जो केला तो सीन तुका म्हणे कळे परी होता ती आंधळे. नित्यनेम आहे किंवा ईश्वर भक्तीची आवड. एक छंद म्हणून ईश्वराच्या भक्तीचे सोंग करणाऱ्याला देव प्राप्त होत नाही. अवघा दंभ देखावा कर्माचा कचरा डोळ्यावर आलेला अज्ञान पडदा दूर सारा. त्यामागे तुमचा शुद्ध भाव आवश्यक आहे. शुद्ध भावाशिवाय केलेली भक्ती पूजा व्यर्थ श्रम आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व प्रकार समजून उमजून लोक आंधळेपणाने का वागतात. 1013. सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. येथे अलंकार शोभती सकळ भावबळे फळ इच्छिते ते. अंतरीचे बीज जाणे कळवळा व्यापक सकळा ब्रह्मांडाचा. तुका म्हणे नाही चालत तातंडी प्राप्त काळ घडी आल्याविन. संकल्प सत्य असेल तर त्याचे मनोरथ पूर्ण करणारा भगवान असतो. अशा भक्ताला सर्व अलंकार शोभून दिसतात. या सत्यभावाच्या शक्तिबळाने इच्छेने फल प्राप्त होते. सर्व ब्रह्मांडाला व्यापून उरणारा भक्ताच्या अंतकरणात किती तळमळ आहे हे जाणतो. तुकाराम महाराज म्हणतात, अनुकूल काळ आल्याविना लाभ होत नाही. उतावळेपणाने काम बिघडते. 1014. काय वानू आता न पुरे हे वाणी मस्तक चरणी ठेवितसे. थोरी व सांडिली आपुली परिसे. नेने शिवो कैसी लोखंडासी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्टविती पर उपकारे. भूतांची दया हे भांडवल संता. आपुली ममता नाही देही. तुका म्हणे सुख पराविया सुखे. अमृत हे मुखे स्रवतसे. 1014. संतांची सत्कीर्ती वर्णन करण्यास माझी वाणी अपुरी आहे. म्हणून मी फक्त त्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो. ही अशा लोखंडाला कमी न लेखता आपल्या स्पर्शाने परिसाने त्याचे सोने केले. तथा थोरपणाने संतांनी माझ्यासारख्या हिनाचा उद्धार केला. जगाच्या कल्याणाकरता संत अवतार घेतात आणि आपला देह परोपकारासाठी खर्च करतात. सर्व भूतमात्रांवर दया करणे हेच संतांचे भांडवल आहे. त्यांना स्वदेहाचे ममत्व नाही. तुकाराम महाराज म्हणतात, संत हे नेहमी दुसऱ्याच्या सुखाने सुखी होतात. त्यांच्या मुखातून सत्य मधुर उपदेशा मृत जरत असते किंवा हरिनामाचा घोष होत असतो. 1015. जन्मा आलो त्यांचे आजी फळ झाले सांचे. तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो. तुका म्हणे काळ आता खरू न शके बळ. महाराज म्हणतात, मी मनुष्य जन्माला आलो त्याचे फळ मिळाले कारण तुम्ही संतांनी कृपाळू होऊन माझा सांभाळ केला. जन्माची खंत भय दूर केले त्यामुळे मी कृतार्थ झालो. इच्छा केली ते मला मिळाले. तुकाराम महाराज म्हणतात, आता काळ आमच्यावर सत्ता गाजवू शकणार नाही. 1016. काय पुण्यराशी गेल्या भेदुनी आकाशी. तुम्ही झाले ती कृपाळ माझा केला जी सांभाळ. काय ओळले संचित ऐसे नेनो अगणित. तुका म्हणे नेने काय केले नारायणी. माझ्या अनंत जन्माच्या पुण्यराशी आकाशाच्या भेद करून गेल्या की काय. तसे तुम्ही संत कृपाळू होऊन माझा सांभाळ केलात. जन्मोजन्मीचे पुण्य संचय माझ्याकडे वळले की काय मला समजत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, संत भेटीचा हा भाग्यक्षण घडून आणण्यात नारायणाने काय केले हे मला समजत नाही. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.